नमस्कार. साईबाबाच्या चरणी माझा प्रणाम आणि माननीय अध्यक्ष साहेबांच्या जी मनामध्ये कल्पना आलेली आहे की साई सेवक संमेलनाची, त्याबद्दल त्यांचे शतशः धन्यवाद की त्यामुळे हजारो लोकांना साईबाबाच्या चरणी सेवा देण्याची संधी मिळेल. सर, माझा मुद्दा त्यांनी सांगितल्याप्रमाणेच होता की आपण जी रूपरेषा तयार करत आहात सेवकाची, त्याच्यामध्ये जसं आपल्या नजरेमध्ये शिर्डी शेगाव आहे त्याचप्रमाणे तिरुपती देवस्थान पण असावं. तिरुपती देवस्थानला फार यशस्वीरित्या ही सेवा केली जाते आणि आमच्या नांदेडहून जी आमची पदयात्रा शिर्डीला येते, नांदेड पदयात्रा शिर्डीला येते, तर आम्हाला तिथलं सेवेचा अनुभव आहे आणि आम्ही तिथं सेवा दिलेली आहे. तर त्या ठिकाणी इतक्या उत्कृष्ट पद्धतीने ती सेवा केली जाते, तर तिथलेही अभ्यास आपल्या गटानं करून घ्यावा असं मला असं वाटतं. आणि या आधीच्या ज्या साईभक्तांनी सांगितलं की सेवा प्रत्येकाला इच्छा असते की बाबाच्या दरबारामध्ये मला एक दिवस तरी सेवा मिळावी, तर अशी आपण काहीतरी नियोजन आखावं की त्या ठिकाणी एक दिवस त्या मंडळाला तिथे सेवा देण्याची संधी यावी असं माझी इच्छा आहे. आणि एवढे आपण माझी मागणी मान्य करावी विनंती. धन्यवाद. मान्यवरांचे रुपल अगरवालजी मॅडम खूप खूप धन्यवाद आहेत. आणि तुम्ही आणि हावरे दादा ह्या काळामध्ये, कदम दादा, वाकरे साहेब, सचिन भाऊ यांच्या काळामध्ये हे राबवण्यात येते इतका सुंदर प्रकल्प, तर त्याबद्दल सर्व साई भक्त, मुंबईतून अनेक ठिकाणून आलेल्या सर्व साई भक्तांना ओम साईराम. आणि सर्व साई भक्तांच्या वतीने मी असं सांगेन की ही जी सेवा सुरू केलेली आहे ती अतिशय उत्तम आहे. आमचं परम वाक्य की आम्हाला ही सेवा मिळणार आहे. परंतु दादांनी सांगितलं तसं की जेव्हा आपण एखाद्या कुठलंही काम करताना, सेवा देताना, भाऊ ओम साईराम, ओम साईराम जेव्हा आपण समोरच्या भक्तांना म्हणू तेव्हा कळत नकळत आपल्याकडून एक जप होणार आहे. कारण आपण हजारो भक्तांना दररोज म्हणणार आहोत सेवा देताना ओम साईराम, तुम्हाला काय हवंय ओम साईराम. तर हे अतिशय छान आहे, अतिशय कळत नकळत प्रत्येक भक्तांकडून होणार आहे. आणि मला अतिशय आनंद वाटतोय की वासवरे साहेब ज्या काळी ह्या पदावर आले होते संस्थांच्या, तेव्हा मला ही संधी त्यांच्याकडून मिळाली होती. मला रिसेप्शनला उत्सव काळामध्ये 4-4 दिवस त्या लोकांनी संधी दिली आहे की सेवा द्यायची, आणि हे मला आधीच लाभलंय आणि असं कायम लाभत राहावं हे मी बाबांच्या प्रार्थना करते. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. आम्ही ओम साईराम सर. हवं सरांनी सांगितल्याबद्दल एक नियम सांगितले सरांनी, त्या नियमामध्ये जर जो साई भक्त इथं सेवा करण्यासाठी येणार आहे त्याला त्याच्या निवडीनुसार महिना मिळू शकतो का? आणि समजा 2 साई भक्त असले तर ते 2 जण सेवा वाटू शकता का? किंवा 3 दिवसाची किंवा 4 दिवसाची. आणि किमान जो साई भक्त इथं सेवा करण्यासाठी येणार आहे त्याला किमान 12 तासाची तरी समाधी मंदिरामध्ये सेवा मिळावी व त्याची इच्छा पूर्ण व्हावी अशी मी सरांना विनंती करतो व ते विनंतीला मान देतील अशी अपेक्षा ठेवतो. ओम साईराम साहेब. मी अशोक मामेडवार, गोरठा संत दासगणू महाराज साई पदयात्रेचा कार्याध्यक्ष आहे. ड्रेस कोड पांढरा ठेवा विश्वस्त मंडळाला विनंती आहे आणि सर्व ठिकाणी साई सेवकांना संधी देऊन द्यावी ही विनंती आहे. हॅलो हॅलो हॅलो. ओम साईराम साहेब. मी डॉक्टर राजेंद्र पिंगळे, अंमळनेर नगरपालिकेचा माजी उपनगराध्यक्ष. अंमळनेर जळगाव जिल्ह्यातलं जवळजवळ 10 ते 12 वर्षापासून मी व माझी समिती ओम साई सेवा समिती पायी जवळजवळ 200 किलोमीटर दरवर्षी गुरुपौर्णिमेला आम्ही येतो. आम्हाला पहिल्यांदा आपण अध्यक्ष आमच्या जळगाव जिल्ह्याच्या तत्कालीन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल मॅडम आणि सर्व विश्वस्त मंडळ यांचा आभार मानतो की साई भक्तीसाठी पायी येणाऱ्या साई भक्तांना पहिल्यांदा आपण एवढा बहुमान दिला. कारण आम्हाला गेल्या 10 वर्षाचा फार वेगळा अनुभव आहे साहेब. आम्ही जेव्हा दर्शनासाठी 200 किलोमीटर 5 ते 7 दिवसांनी येतो आणि दर्शनासाठी उभा राहतो, पायाला आलेले पोळ आमच्या सोबत असलेल्या माता भगिनी आणि प्रवेश घेताना आपल्या इथल्या या जे द्वारपाल असतात त्यांच्याकडनं मिळालेली वागणूक ही 10 वर्षाचा आज सिदोरी आणि आज ते सर्व अनुभव आमचे आपण या ठिकाणी आम्हाला एवढा बहुमान देऊन संपवले त्याबद्दल सर्वप्रथम आपले या ठिकाणी आभार.
धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी साहेब आमच्या काही सूचना आहेत की सेवकांसाठी स्वतंत्र कक्ष असावा की त्या ठिकाणी सर्व सेवकांची माहिती आणि पूर्ण समग्र अशी माहिती त्या ठिकाणी मिळेल. त्यानंतर साहेब आम्ही गुरुपौर्णिमेला या ठिकाणी पाहिजे येतो. या वर्षापासून आपण त्या ठिकाणी गेट पास तयार केलेला आहे. आम्ही पालखी निवास आला उतरतो, आमच्या पायाला पोळ असतात. आम्ही पालखी निवास पासून परत पुन्हा दर्शन रांगेमध्ये नंबर लावायचा आणि आपल्या इथं दर्शन घ्यायचं तर ते आम्हाला खरोखर कठीण होईल. तर आम्हाला डायरेक्ट जर या ठिकाणी प्रवेश करावा या ठिकाणी साहेब पूर्वी 1 नंबरच्या गेटमधून आम्हाला साई भक्तांना प्रवेश मिळायचा. म्हणजे फक्त 15 ते 20 मिनिटात किंवा 30 मिनिटामध्ये दर्शन व्हायचं. पण गेल्या 3 वर्षापासून आम्हाला त्या डायरेक्ट मोठ्या रांगेपासून दर्शन मिळत आहे आणि आम्ही जे 150 किलोमीटर पायी येतो आम्हाला अक्षरशः त्रास होतो. तर ती थोडी सुलभता व्हावी. दुसरं आम्ही जळगावपासून तर इकडे साखरीपासून तर साध्यापासूनचे लोक येतात. जसं येसगावला संस्थांनी पालखी निवास या ठिकाणी निर्माण केलेला आहे निवाऱ्याचा, तसं रस्त्यांवरती जर आपल्या संस्थांमार्फत काही ठिकाणी निवारे निर्माण केले तर खरोखर साई भक्तांना या ठिकाणी एक त्या ठिकाणी सोय होईल आणि त्यांची त्या ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था होईल. आज आपण साई सेवक योजनेचा विचार करतोय. बरोबर साहेब, आम्हाला आतापर्यंत संधी मिळाली हो, हो. नाही. ही संधी पहिल्यांदा मिळाली आहे. जर सर्व सेवक हो सांगत असते तर मी सुद्धा मांडतो, कारण या प्रत्येकाच्या समस्या आहेत. चालेल चालेल. शेवटची एक या ठिकाणी आमच्या रस्त्यावरती चालत असताना काही वेळेस अपघात होतात, काहींना सर्पदंश होतात. आमचे 2 ते 3 या ठिकाणी भक्त पुण्यातले काही अंबाण्यातले या ठिकाणी दगावलेले आहेत. आम्ही त्यावेळेस कोल्हे साहेबांकडे विनंती केली होती. तर आम्हाला जर त्या साई भक्ताला आपल्या संस्थांमार्फत 50-50 हजाराची आर्थिक मदत मिळाली दिवंगत झालेला तर तो खरोखर एक मोठा बहुमान होईल आणि त्याला एक ती श्रद्धांजली असतात तर ती सुद्धा मागणी आमची या ठिकाणी आहे. पुन्हा सर्व विश्वस्त मंडळाचे आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मी जरी डॉक्टर असलो तरी सेवक म्हणून मी या ठिकाणी आपण जी जबाबदारी द्याल मग ती एखाद्या पूर्ण करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओम साईराम. ओम साईराम. मी हॅलो हॅलो. ओम साईराम. मी आपल्या सर्व आलेल्या साई भक्तांचं स्वागत करतो, पण त्याबरोबर एक नम्रपणे सूचना करतो. हे बघा, आपल्या सगळ्यांच्या सूचना आम्हाला पाहिजेत आणि जास्तीत जास्त साई भक्तांच्या सूचना या ठिकाणी आल्या पाहिजेत. म्हणून आपली ओळख किंवा आणखी काही बाकी सांगण्यापेक्षा फक्त जेवढ्या कमीत कमी शब्दात आपल्या योग्य सूचना जशा आपल्याकडे सांगता येतील तेवढी फक्त आम्हाला सहकार्य करा एवढी विनंती करतो आणि थांबतो. ओम साईराम. ओम साईराम. सर मी ओम साईराम. मी मनमाडून साई प्रबोधन मित्रमंडळाची आमची पालखी गेल्या 10 वर्षापासून येते. माझी एकच विनंती आहे, हे आपलं साईबाबांचं शताब्दी वर्ष आहे आणि या शताब्दी वर्षामध्ये मनमाड, नगरसूर आणि कोकणगाव या रेल्वे स्थानकातून भारताच्या कानाकोपऱ्यातून रेल्वे प्रवासी येतात. ते अशा रेल्वे प्रवाशांना तिथे एक माहिती कक्ष ठेवण्यात गेलं पाहिजे. त्यांची निवासाची व्यवस्था तात्पुरतं का होणार, त्यांची राहण्याची व्यवस्था. जो भाविक इथून दर्शन घेऊन रात्री 1-2 वाजता मनमाड रेल्वे स्थानकात येतो त्या भाविकाची खूप अडचण होती. त्याला राहायची जागा, त्याला तात्पुरता निवासाची व्यवस्था झाली पाहिजे, प्लेटॉप केलं पाहिजे. मी म्हणत नाही लगेच बांधा, म्हणजे तात्पुरता सोय का होणार त्या ठिकाणी त्या रेल्वे प्रवासाला सुविधा भेटल्या पाहिजे. दिल्ली, जम्मू काश्मीर, मद्रास, कन्याकुमारी इथून भाविक मनमाडमध्ये येतात, त्यांना पूर्ण माहिती मिळत नसती. अशाला या शताब्दी वर्षामध्ये असंख्य लाखो भाविक तिथे येतील. त्यांचा माहिती कक्ष, त्यांची निवासाची व्यवस्था, त्यांची भोजनाची व्यवस्था जर आपण उपलब्ध करून दिली तात्पुरता तर निश्चित त्या भाविकाला समाधान वाटेल. आणि मला जी संधी दिली मी मनमाडकरांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो. आणि काही सहयोग करून आपण काही जबाबदार तर आम्ही त्यांना समाधान स्वीकार करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओम साईराम. ओम साईराम. मी मुकुंद कुलकर्णी, नागपूर श्री साईबाबा सेवा पेंशन कमिटी नागपूरहून आलेलो आहे. दरवर्षी आमची पालखी या ठिकाणी येत असते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये शिर्डी संस्थांमध्ये. माझा संकल्प आहे विदर्भामध्ये प्रति शिर्डी बांधण्याचा. त्याचा माझा त्याप्रमाणे प्रयत्न सुद्धा आमचा सुरू आहे. आज हावरे साहेबांनी जो संकल्प आणि विश्वस्त मंडळाने जो संकल्प या ठिकाणी केलेला आहे ते मत आम्हा सर्वांचे त्यांनी विचार मागितलेले आहे.
मी त्या सर्व त्यांच्या विचाराचं स्वागत करतो आणि त्यांनी जो घेतलेला निर्णय हा अति उत्तम निर्णय असून येणाऱ्या शताब्दीमध्ये अनेक अजून साई भक्त मी जोडण्याचा याच्यामध्ये प्रयत्न करून माझ्याकडनं वर्षभर सेवा देण्याचा मी संकल्प या ठिकाणी बोलून दाखवतोय आणि जी सेवा मला देता येईल ती निस्वार्थपणे कुठलीही अपेक्षा न करता कुठल्याही फळाची अपेक्षा न करता श्री साईंच्या चरणी विश्वस्त व्यवस्था शिर्डी संस्थांच्या सोबत राहून मी हे कार्य करण्यास तत्पर आहे. We came from Hyderabad. I apologize for talking to you in English. I think you can understand the helplessness. We are from our Amberpeta temple and we have already lined up about 150 volunteers for this special occasion. Now we are free, we have come to listen to your valued instructions. And what we have learned about this 25 years of our association with Sai is that all the other isms go to dogs. Only Saiism is going to remain, and that is the only one and only powerful ism and responsibility and the example for that is before all of you, without any religion, without any language, without any caste, without any creed or anything. That is the only one which is capable of bringing so many people under one roof with only one motive, the dedication to serve the humanity. What we have learned is the hands that they serve are more powerful and pious than the lips they chant the Vedic hymns. We have taken this into ourselves and we have inculcated that into all our devotees, and we promise in the witness of all the people that when we are given with this rare opportunity of serving the humanity under the abode of Lord Sai Ram, we take this as our previous birth, a little bit of punya, and for that we thank you all. We will only do this service with only one word on our lip. Starting is Sai Ram, ending is with Sai Ram. With the same dictum, I close my talk to you. Om Sai Ram. ओम साईराम. ओम साईराम. मी प्रथम साई सेवक संमेलन मंडळाचं मी आभार मानतो. आम्हाला जी सर्व पदयात्र्यांना सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल प्रथम सर्वांचे आभार मानतो. मी जसं शेगावला सेवेची संधी मिळते तसे तिरुपतीला पण तशीच सेवा दिली जाते. तिथे मी सेवा करून आलेलो आहे आणि त्या ठिकाणी 6 तासाचा शिफ्ट केलेली आहे. 3 शिफ्टमध्ये तिथं सेवा दिली जाते आणि तिथे ड्रेस कोड व्हाईट अँड व्हाईट आहे आणि महिलांसाठी ऑरेंज साडी आणि ब्राऊनला ब्लाऊज आहे आणि सर्वजण वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी जसं एक साई भक्तांनी सांगितलं की प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी 7 दिवस 7 वेगवेगळ्या ठिकाणी सेवा दिली तर त्यांनाही त्याचा आनंद घेता येईल आणि मंदिरात दर्शनाचाही लाभ मिळेल आणि सर्व साई भक्त जसं साई सेवक म्हणून काम करतात ते सर्वजण त्या पद्धतीने कामं करतील आणि सर्वांना त्याचा आनंद मिळेल. त्यासाठी माझी एक विनंती आहे की 6 तासाची शिफ्ट करावी म्हणजे 6 तासाचा त्यामध्ये कोणी बोर होणार नाही आणि कोणाला कंटाळा येणार नाही. त्यासाठी एक माझी विनंती आहे. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. मी सद्गुरू साईनाथ मंडळ कुर्ला येथील साई सेवक आहे. आहुरे साहेबांना तसं मंडळाला एक विनंती आहे की जर कंटिन्यू 7 दिवस असं न करता 3 दिवस 3 दिवस असे करून 14-15 दिवस जरी आम्हाला सेवा मिळाली तरी आम्ही ती सेवा करण्यासाठी तत्पर आहोत. पण कंटिन्यू 7 दिवसासाठी जरा विचार करावा आणि क्लास ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. मी पांडुरंगावरून आलेला आहे. आमची पालखी सतत 60 वर्षापासून 614 किलोमीटर मध्य प्रदेशातून इथे शिर्डीला येत आहे आणि इतक्या खूप आल्यानंतर पदयात्री लोक इतक्या खूप आल्यानंतर सुद्धा त्यांना रोज भेटून सुद्धा साईबाबाचं दर्शन शांतपणे घेता येत नाही. माझी अशी नम्र विनंती आहे सर्वांना संधी द्यावी आणि आमची साई दीक्षा समिती पांडुरला जे आमची पदयात्री येते ते सर्व तुमच्याकडून तुम्ही जे म्हणा ती सेवा करायला तयार. ओम साईराम. ओम साईराम. नागपूर ते शिर्डी पालखी पदयात्रा विदर्भातील मानाची पालखी असा सन्मान. सर आपण 11 मार्चला नागपूरला महोत्सवाला होते साहेबांच्या महोत्सवाला. आम्ही आमच्या समितीतर्फे म्हणजे तुम्ही सेवेचा तिला धोका दिलाच होता. आम्ही आमच्या समितीतर्फे काही म्हणून आम्ही 21 लोकांसाठी लावलं. आम्हाला समाधी मंदिर परिसरात टॉयलेट
किंवा कुठलीही जरी इथे सेवा मिळाली, कुठलीही सेवा ते झाडू लावण्यापासून असो की समाधीवरची सेवा असो ती आम्ही एक्सेप्ट करत. ओम साईराम. मी निलेश कासार नाशिकहून आलो आहे. आधी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचं हार्दिक अभिनंदन की त्यांनी हे सगळे उपक्रम राबवले. अनेक वर्षापासून शिर्डीला येतो, पण संस्थान होतं आणि आम्ही भक्त होतो. पण आज संस्थान आणि आमच्यामधलं अंतर कमी केल्याबद्दल धन्यवाद. ओम साईराम. सूचना म्हणण्यापेक्षा एक अशी गोष्ट सांगायची आहे की जो 20 जणांचा ग्रुप आपण केला आहात तो जर छोटा करता आला तर आमच्यासारख्या छोट्या मंडळांना पण संधी घेता येईल, कारण एकदम 20 लोक आम्ही जमवू शकत नाही. एवढं सांगा. ओम साईराम. साईराम. मी जळगाव ओम साई साई मित्रमंडळाचा साई सेवक बोलत आहे. सर, आपण सांगितल्याप्रमाणे 10,500 साई भक्त आपल्याला आव्हान आठवणे हवे आहे, पण निश्चित बाबांच्या आशीर्वादाने आपल्याला 1,00,000 साई भक्त उपलब्ध होतील असा आमचा मानस आहे. सर, आजच आपण असं सांगितलं की 421 मंडळांची नोंदणी झालेली आहे. 500 पूर्ण होती बाबांच्या आशीर्वादाने, पण 500च्या वरती अधिक 200 किंवा 100 जेही काही वाढतील त्यांनाही साई सेवेची संधी मिळाली पाहिजे. काही साई मंडळांना अद्याप हा निरोप पोहोचलेला नाही की बुवा आपण आपली नोंदणी आज आम्ही जळगावून आलेलो आहे तर आज आम्ही आमची नोंदणी करणार आहे. तर काही साई भक्तांना ती नोंदणी करण्याची वेळ मिळत नाही. तर आपण 4 ठिकाणं जे दिले आहे त्याच्यापेक्षा बाबांचे शिर्डी संस्थानचे अनेक ठिकाणं आहेत, त्या ठिकाणी जरी आम्हाला संधी मिळाली तरी आम्ही भाग्यशाली आहोत. ओम साईराम. ओम साईराम. मी कांदेरी देशनाथ मंडळावर आलेलो आहे. तेवढंच एक साहेब सर्व नोकरी करणारे धंदे करणार आहे, पण फक्त की त्यांना 15 दिवसाअगोदर 1 महिना अगोदर इंटिमेशन दिलं तर बरं होईल. तेवढंच. ओम साईराम. ओम साईराम. नमस्कार. जे पदव्यातील सिनियर सिटीजन पायी येतात त्यांना समाधी मंदिरामध्ये सेवेची संधी द्यावी ही नम्र विनंती. गुलाबामुळे काटे शोधतात पण काटे आम्ही घेत नाही. गुलाबामुळे काटे शोधतात पण काटे आम्ही घेत नाही. वाटे जाणे फकीर भेटतात, शिर्डीशिवाय कुठं जात नाही, कुठं जात नाही, कुठं जात नाही. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. मी नागपूरवरून सुरेश शेंडे, श्री साई बाबा कामेल पालखी नागपूर. आम्ही जेव्हा पालखीतून येतो आहे तर आम्ही इथे प्रत्येकांना बुद्धीचं पॅकेट मिळतो आहे, पण जेव्हा आम्ही पालखीतून जातो परत तर तिथे बरेचसे भक्त आम्हाला बुद्धीचं पॅकेट मागतात, तर ते आम्ही त्यांना देऊ शकत नाही, तर ते आम्हाला देण्यात यावे एवढीच आम्ही संस्थांतर्फे अपेक्षा. ओम साईराम. डॉक्टर हरिभाऊ प्रक्षाळे, पंढरपूर. मी गेली 8 वर्षापासून आमची या ठिकाणी दिंडी येते आणि हा जो साई सेवक संमेलन आज घेतला आणि सेवा करण्याची आम्हाला संधी दिली याबद्दल या विश्वस्त मंडळाचे मी सदस्य आभारी आहे. आणि आपल्या सर्व सूचनांचं पालन सर्वच आमचे साईभक्त करतील अशी आशा बाळगतो. जय हिंद. ओम साईराम. मी खोपोली ते श्री क्षेत्र शिर्डी पायी पालखीचा एक सेवक. मी माझी ओळख करून देत नाही, पण मी एक सेवक. मी आपणास एक विनंती करतो की आपण ही जी सेवा फक्त शतक महोत्सवापुरती केलेली आहे ती अशीच अखंड चालू राहावी आणि ती सेवा करण्याची आम्हाला जी संधी दिली त्याच्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक अभिनंदन आणि आभार. ओम साईराम. मी पुण्याची पालखी गेली 28 वर्ष पुण्याहून 220 किलोमीटर इकडे शिर्डीकडे येत असते गुरुपौर्णिमेला. आम्ही आजच्या या व्यक्तीला 5 ग्रुप दिलेले आहे आणि हे 5ही ग्रुप एका वेळी ट्रेनिंगला शेगाव येथे जाण्याची आमची इच्छा आहे आणि 5ही ग्रुप पूर्णपणे सहमतीने आम्ही सांगतो की अगदी सेवाभाव घेऊन या शिर्डीमध्ये आम्ही सेवा करू. ओम साईराम. ओम साईराम. We are from Hyderabad, sir. I am from Shirdi Sai Baba Temple. Shirdi Sai Baba Temple, Park Amberpet, Hyderabad. We have registered our Palki Seva Mandal as Sai Baba Palki Seva Mandal. As we are Hyderabad, we are maintaining a temple, Shirdi Sai Baba Temple, since 25 years. Nitya Annadana we do 1,000 people per day. That is morning 500 people, afternoon 500. We have very efficient
for the Seva Sutra. We request your chairpersons and other mandal to avail a chance for us also. And then we are from Hyderabad, far away. We need little advanced information so that we can make our teams ready and all. Because this time we got only 2 days to communicate this 21 group and to register this our party mandal. And hereafter we request especially advanced communication from our people. So that thank you very much. Sai Ram, Sai Ram. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. अध्यक्ष महोदय, ओम साईराम. 21 साई समाज मानव सेवा ट्रस्ट मीरा भाईंदर शिर्डी पदयात्रा वर्ष आमचं 21व आहे. आम्ही भाईंदरहून येतो, भाऊबीजच्या तिसऱ्या दिवशी निघतोय. पण आम्हाला जो येताना जो इथपर्यंत त्रास बरोबर होतो, पण शेवटच्या दिवशी येतो त्या दिवशी आम्हाला तो प्रसादाचा वेळ असतो जरा वाढून भेटला असता तर तो बरं झालं असतं. कारण की आम्ही 10ला येतो, आम्ही मंदिरात बाहेर पडता पडता आम्हाला 11:30 वाजता. त्या निमित्ताने 8 वाजता प्रसादाचा वाढवला असता त्या निमित्ताने अध्यक्ष साहेबांचे मनोगत व्यक्त करतो. जय साईराम. ओम साईराम. अध्यक्ष महोदय, 21 नावे गोळा करत असताना आम्ही एक बेस्ट सेलर प्रॉब्लेम आपल्याला सांगत आहे. रविवार ते रविवार हे 7 दिवस सलग सेवा देणे जर काही सेवकांना जमणार नसेल तर हे 7 दिवस जर तुम्ही एकापेक्षा अनेक सभासदांमध्ये विभागून दिले तर सर्वांना सेवा करण्याची संधी उपलब्ध होईल. ओम साईराम. ओम